नमस्कार मित्रांनो, एकदम खतरनाक व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती आलेलो आहे. जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवर जास्तीत जास्त आपण बैलगाडा शर्यत संबंधित बॅनर बनवत असतो. त्याच प्रकारे एकदम खतरनाक, एकदम नादखोळा असा हा आपण बैलपोळा संबंधित बॅनर घेऊन आलेलो आहे. यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ म्हणजे 2 दिवसापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ टाकलेलाच होता. त्याच प्रकारे आपण आज देखील नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तो असणार आहे बैलपोळा. 6 बैलांचा बॅनर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बनवून दाखवतो आहे. त्याची आपण PL फाईल देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. बाकी तर तुम्हाला सर्व माहितीच आहे. तर वेळ न घालवता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली ही PL फाईल आहे. आपण एकूण 6 बैलांची ही बैलपोळा निमित्त आपण हे डिझाईन बनवतो. एकदम खतरनाक अशी डिझाईन हे आपण केलेले. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओत पासवर्ड आपण दिलेला आहे. तो पासवर्डचा वापर करून तुम्ही आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि ओपन करा आपल्या पिक्सेल लॅबमध्ये. आता इथे तुम्ही बघू शकता आपण हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, व्यवस्थित सेट केलं. त्यानंतर परत इथं सिस्टीम टाकून घेतली आपण, जी की बैलपोळा मिरवणुकीसाठी आपण बोलवत असतो, आपण नियोजन करत असतो. तशी आपण सिस्टीम घेतली, एकदम लाईट, एकदम खतरनाक अशी आपण ट्राय केलेलं आहे बनवायचं. त्यानंतर इथं आपण ही बनवून घेतले एक टेक्स्ट, आपलं जे बैलपोळा निमित्त बैलपोळा आपण टाकून घेणार आहे ते आपण टेक्स्ट इथं बनवून घेतलेले, कॅलिग्राफी आपण तयार केली, ती इथं वापरली आपण. त्यानंतर तिथं लॉक केलं. इथं आपण बैलांची PNG इथं वापरली. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हाय क्वालिटी आपण ही PNG बनवलेली. त्यानंतर ते लॉक करू. आता खाली थोडंसं रिमूव्ह करायचं होतं, त्यासाठी आपण आता इथं व्हाईट आपण ब्रशचा यूज करून आपण ते घालवायचा प्रयत्न केलेला आहे तिथून. त्यानंतर आता आपण इथं व्यवस्थित आपले 6 बैल आहेत. 6 बैलांसाठी आपण हा बॅनर बनवतो आहे. तर ते आपण 6 बैल इथं सेट करून घेतली आणि ही 6ची कंबाईनमध्ये आपण एक PNG बनवून घेतलेली आहे. 6ची फिक्स एक बनवून घेतले. त्यानंतर आता इथं आपण हे वरचं टेक्स्ट टाकून घेतले. हे तुम्ही टेक्स्ट चेंज करू शकता. फक्त जे आपले हे बैलपोळा लिहिलेली ही PNG आहे ती फक्त चेंज होणार नाही. बाकी संपूर्ण गोष्टी आपल्या PL फाईलमधून तुम्हाला चेंज करता येतील. त्यानंतर इथं आपण आता इथं खाली शुभेच्छुक नाव टाकण्यासाठी आपण इथे ही PNG ॲड करून घेतली. त्याच प्रकारे त्याला लॉक केलं. इथं परत आता आपण एक टेक्स्ट टाकून घेतलं आहे, शुभेच्छुक म्हणून चेंज करू शकता, श्रीलिपी कन्वर्ट केलेलं आहे. त्याला आपण लॉक केलं. त्यानंतर इथं आता तुम्ही बघू शकता थोडंसं अलाइनमेंट जी आपली हे फाईलमध्ये थोडंसं वर खाली झालं आहे, समजून घ्या, काय विषय नाही. संपूर्ण गोष्टी चेंज करता येणार आहेत. त्यानंतर हे अशा प्रकारे आता आपण सगळ्या बैलांची ही नावं टाकून घेतलेत. तुम्हाला नावं चेंज करायचं आहे तर कोणत्याही टेक्स्टवर क्लिक करा, डबल क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्ही नाव चेंज करू शकता. आता इथं आपण हे खालचं इथं नाव टाकून घेतले बघा, रायना फॅन्स क्लब. ते अशा प्रकारे आपण नाव टाकून घेतलेलं. हे देखील तुम्ही चेंज करू शकता. डायरेक्ट आपण मराठी हिंदी फॉन्टचा वापर करून आपण ते चेंज केलेले आहे. आता इथं जे काही आपल्या बैलांचे नावाखाली जे नंबर आपण टाकतो ते आपण इथं अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत. त्याच प्रकारे हे देखील आपण एक टेक्स्ट आहे, ही टेक्स्ट फाईल आहे. त्या टेक्स्ट फाईलच्या माध्यमातून हे आपण कॅलिग्राफी आर्ट आपण म्हणू शकतो, हे आपण टाकून घेतलेलं आहे इथं. आणि त्यानंतर शेवट आता हे राहिलेलं निमित्त आपण जे शुभेच्छा देतो ते टेक्स्ट आपण इथं टाकून घेतलेले. डबल क्लिक करून चेंज करू शकता. आणि फायनलला येतो तो म्हणजे आपला लोगो, तो इथं आणि इथं अशा 2 प्रकारे आपण टाकून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपला हा बॅनर तयार झालेला आहे. पासवर्ड या व्हिडिओत आपण दिलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो.
त्यामुळं ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.